विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. डेसिमल फ्रॅक्शनच्या या तिसऱ्या भागामध्ये मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, रीड ईच डेसिमल फ्रॅक्शन अँड गिव्ह इट इन एक्सपांडेड नोटेशन. बघा पहिला आहे, त्यातलं पहिले एक्झाम्पल आहे, त्याला कसं रीड कराल तुम्ही 0.83 आणि याला एक्सपांडेड नोटेशनमध्ये लिहिताना आम्हाला लिहावं लागेल 8 टेन्स प्लस 3 हंड्रेड्स. 8 हा जो काही डिजिट आहे 10th प्लेसला आहे, पॉईंट नंतर लगेच आहे, त्यामुळे त्याला आम्हाला म्हणता येईल 8 टेन्स आणि 3 हा त्याच्यानंतर आहे, 100th प्लेसला आहे, सो 3 हंड्रेड्स. नंबर 2 कसं रीड कराल 0.78. एक्सपांडेड नोटेशन होईल 7 टेन्स प्लस 8 हंड्रेड्स. 7 टेन्स प्लेसला असल्याकारणाने 7 टेन्स, 8 100th प्लेसला आहे. नंबर 3 रीड करा 0.09. 10th प्लेसला 0 आहे आणि म्हणून फक्त आपण लिहूयात 9 हंड्रेड्स. 0 टेन्स लिहिण्याची काही गरज नाही. त्यानंतर 4 नंबरचं एक्झाम्पल आहे 0.27 आणि एक्सपांडेड नोटेशन असेल 2 टेन्स प्लस 7 हंड्रेड्स. व्हेरी गुड. नंबर 5 0.939. एक्सपांडेड नोटेशन आहे 9 टेन्स, 3 हंड्रेड्स and 9 thousands. 9 tens plus 3 hundreds plus 9 thousands. नंबर 6 नंबरचे एक्झाम्पल आहे 0.127 आणि एक्सपांडेड नोटेशन असेल 1 टेन्स प्लस 2 हंड्रेड्स प्लस 7 thousands. 7 नंबरचे एक्झाम्पलमध्ये आम्हाला ते असं रीड करावं लागेल 0.538 आणि एक्सपांडेड नोटेशन आहे 5 टेन्स प्लस 3 हंड्रेड्स प्लस 8 thousands. 8 नंबरचे एक्झाम्पल आहे 0.063 आणि एक्सपांडेड नोटेशन आहे 6 हंड्रेड्स. टेन्स घेतलं नाही की टेन्स प्लेसला 0 आहे, प्लस 3 thousands. 9 नंबरचे एक्झाम्पल आहे 0.005 आणि त्याचं एक्सपांडेड नोटेशन असेल 5 thousands. एवढंच का लिहिलं आपण? कारण 10th प्लेसला 0 आहे, 100th प्लेसला सुद्धा 0 आहे, म्हणून एक्सपांडेड नोटेशन फक्त असेल 5 thousands. 10 नंबरचे एक्झाम्पल आहे 0.067 आणि एक्सपांडेड नोटेशन आहे 6 हंड्रेड्स प्लस 7 thousands, कारण 10th प्लेसला 0 आहे. पहिला क्वेश्चन लक्षात आला. क्वेश्चन होता रीड ईच डेसिमल फ्रॅक्शन अँड गिव्ह इट इन एक्सपांडेड नोटेशन. दिलेल्या डेसिमल फ्रॅक्शनला रीड करा आणि त्याला एक्सपांडेड नोटेशनमध्ये लिहा. दुसरा एक्झाम्पल आहे, दुसरा क्वेश्चन आहे गिव्ह द प्लेस व्हॅल्यू ऑफ द अंडरलाईन डिजिट. नंबर 1 0.29 असं डेसिमल फ्रॅक्शन दिला आहे आणि अंडरलाईन केली 9च्या खाली आणि म्हणून 9चा प्लेस व्हॅल्यू आहे 0.09, कारण 100th प्लेसला आहे. फ्रॅक्शन फॉर्ममध्ये कसं लिहिता येईल 9/100. व्हेरी गुड. नंबर 2 0.008 आणि अंडरलाईन 8 खाली आहे, त्याची प्लेस व्हॅल्यू आहे 0.008 आणि फ्रॅक्शन फॉर्ममध्ये येईल 8/1000. नंबर 3 0.61 अंडरलाईन आहे 1 या डिजिट खाली आणि त्याची प्लेस व्हॅल्यू आहे 0.01, कारण 100th प्लेसला आहे आणि फ्रॅक्शन फॉर्ममध्ये प्लेस व्हॅल्यू आम्हाला सांगता येईल 1/100. नंबर 4 424.07 अंडरलाईन कुठं आहे 7 या डिजिट खाली. 7 हा डिजिट 100th प्लेसला आहे. पॉईंटच्या अगोदरचे जे डिजिट दिसत आहेत ते सगळे होल नंबर पार्ट आहे आणि या ठिकाणी बघा 7ची प्लेस व्हॅल्यू येईल 0.07, फ्रॅक्शन फॉर्ममध्ये 7/100. नंबर 5 0.05 अंडरलाईन 0 खाली आहे आणि तो 0 कुठं आहे 10th प्लेसला आहे, व्हॅल्यू काय असेल 0. नंबर 6 3684.7 अंडरलाईन 7 या डिजिट खाली आहे आणि त्याची प्लेस व्हॅल्यू असेल 0.7, कारण 10th प्लेसला आहे, फ्रॅक्शन फॉर्ममध्ये 7/10. 7 नंबरचे एक्झाम्पल 0.213 अंडरलाईन आहे 3 या डिजिट खाली. 2 हा डिजिट 10th प्लेसला आहे, 1 हा डिजिट 100th प्लेसला आहे आणि 3 हा डिजिट 1000th प्लेसला आहे. प्लेस व्हॅल्यू काय होईल 3ची मग 0.003 किंवा 3/1000. 8 नंबरचे एक्झाम्पल आहे 2836.76 अंडरलाईन 7 या डिजिट खाली आहे आणि म्हणून त्याची प्लेस व्हॅल्यू 0.7 किंवा 7/10. ठीक आहे.
9 नंबरचं एक्झाम्पल आहे 376.83. अंडरलाईन 8 या डिजिट खाली दिले आहे. कुठे हा 8 हा डिजिट 10th प्लेसला आहे म्हणून प्लेस व्हॅल्यू आहे 0.8 किंवा आम्हाला कसं लिहिता येईल 8/10. नंबर 10 2.009. अंडरलाईन 9 या डिजिट खाली आहे. 9 हा डिजिट 1000 प्लेसला आहे बघा. 10 प्लेसला सुद्धा 0 आहे, 100 प्लेसला सुद्धा 0 आहे म्हणून 9ची प्लेस व्हॅल्यू आहे 0.009 किंवा 9/1000. बघा या पहिल्या पेजवरचे जे काही 2 क्वेश्चन्स होते दोन्ही क्वेश्चन आपण पाहिलेले आहेत. आता तिसरा क्वेश्चन आहे राईट ईच डेसिमल फ्रॅक्शन इन द एक्सपांडेड नोटेशन अँड देन ॲज सम ऑफ फ्रॅक्शन्स. बघा पहिले एक्झाम्पल आहे 0.48. एक्सपांडेड नोटेशन कसं येईल 0.4 प्लस 0.08. 4 10 प्लेसला असल्या कारणाने 0.4, 8 100 प्लेसला असल्या कारणाने 0.08 आणि फ्रॅक्शन फॉर्ममध्ये 0.4ला 4/10 आणि 0.08ला 8/100. लक्षात आलं आहे. दुसरं एक्झाम्पल 0.36. एक्सपांडेड नोटेशन कसं होईल 0.3 प्लस 0.06 किंवा 3/10 प्लस 6/100. 3 10 प्लेसला आहे म्हणून 0.3. त्यालाच फ्रॅक्शन फॉर्ममध्ये 3/10. 600 प्लेसला आहे म्हणजे 0.06. फ्रॅक्शन फॉर्ममध्ये 6/100. याच पद्धतीनं पुढचे एक्झाम्पल बघूयात. 0.87 कसं लिहिता येईल 0.8 प्लस 0.07. फ्रॅक्शन फॉर्ममध्ये 8/10 प्लस 7/100. पुढचं एक्झाम्पल आहे 4 नंबरचं 0.204. आम्हाला कसं घेता येईल 0.2 प्लस 0.004. 2 हे 10 प्लेसला असल्या कारणाने 0.2. 100 प्लेसला 0 आहे त्यामुळे त्याची काही लिहिण्याची गरज नाही. 4000 प्लेसला असल्या कारणानं 0.004. फ्रॅक्शन फॉर्ममध्ये 0.2ला लिहा 2/10 आणि 0.004ला लिहा 4/1000. बघा पॉईंट नंतर 3 डिजिट आहेत म्हणून खाली 1000 घेतले. पॉईंट नंतर 1 डिजिट आहे म्हणून खाली 10 घेतला. नंबर 5 0.086. एक्सपांडेड नोटेशन कसं असेल 0.08 प्लस 0.006. फ्रॅक्शन फॉर्ममध्ये 0.08ला लिहा 8/100 आणि 0.006ला लिहा 6/1000. गुड. नंबर 6 0.004. एक्सपांडेड नोटेशन तेच असेल कारण 10th प्लेसला 0 आहे, 100 प्लेसला 0 आहे आणि हे जे काही पहिला भाग आहे त्यालाही 0च आहे आणि म्हणून या ठिकाणी त्याचं फ्रॅक्शन फॉर्म असेल 4/1000. 7 नंबरचं एक्झाम्पल आहे 0.029. एक्सपांडेड नोटेशन आहे 0.02 प्लस 0.009. फ्रॅक्शन फॉर्ममध्ये 0.02ला लिहिता येईल 2/100 आणि 0.009ला लिहिता येईल 9/1000. होल नंबर पार्ट 0च आहे. 8 नंबरचं एक्झाम्पलमध्ये 28.302. या ठिकाणी होल नंबर पार्ट आला आहे बघा. होल नंबर पार्ट काय 28. त्याला आम्हाला कसं लिहिता येईल 20 प्लस 8 झालं 28 प्लस 0.302 आहे. पॉईंट नंतर 3 असल्या कारण 0.3. 100 प्लेसला काहीच नाही आहे आणि 1000 प्लेसला 2 आहे त्यामुळे मी लिहिलं 0.002. त्याला फ्रॅक्शन फॉर्ममध्ये असंही लिहिता येईल 20 प्लस 8 0.3ला 3/10 आणि 0.002ला 2/1000. 9 नंबरचे एक्झाम्पल आहे 736.84. त्याला होल नंबर आहे 736. त्याला कसं लिहिणार 700 प्लस 30 प्लस 6 आणि 0.84ला 0.8 प्लस 0.04. फ्रॅक्शन फॉर्ममध्ये कसं लिहा 700 प्लस 30 प्लस 6. यात काही अडचण नाही आहे. 0.8ला 8/10 आणि 0.04ला 4/100. शेवटचं एक्झाम्पल आहे 4.04. एक्सपांडेड नोटेशनमध्ये लिहिता येईल 4 प्लस 0.04. 10 प्लेसला 0 आहे आणि म्हणून फ्रॅक्शन फॉर्ममध्ये 4 प्लस 4/100. विद्यार्थी मित्रांनो आजच्या या भागामध्ये आपण 3 प्रश्नांवरती चर्चा केली. निश्चित हे तिन्ही प्रश्न आपणाला समजले असतील. याच ठिकाणी आपण आजच्या या तासिकेत थांबूयात. नमस्कार.